एका मोठा खास पार्टीची कल्पना करा. दारात एक बाउन्सर उभा आहे. तो प्रत्येकाचं ओळखपत्र तपासतो, यादीत नाव आहे का बघतो आणि मगच आत सोडतो. पण त्याचं काम तिथेच संपत नाही. आत गेल्यावर तो हेही ठरवतो की कोण फक्त डान्स फ्लोअरवर जाऊ शकतं आणि कोणाला VIP लाऊंजमध्ये प्रवेश मिळेल. आज आपण ज्या तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे या डिजिटल पार्टीचा एक सुपर स्मार्ट, सुपर कार्यक्षम बाउन्सरच आहे. आणि हा बाउन्सर फक्त आत या किंवा बाहेर जा असं नाही सांगत. तो विचारतो, तुम्ही कोण आहात? तुम्ही खरंच तेच आहात का जे तुम्ही सांगताय? आणि तुम्हाला नक्की कुठे जायचंय? आज आपण मायक्रोसॉफ्टच्या प्रोटेक्ट आयडेंटिटी अँड ॲक्सेस इन ॲझ्युर नावाच्या एका लर्निंग पाथचा सखोल आढावा घेणार आहोत. अच्छा. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कोणत्याही कंपनीच्या डिजिटल मालमत्तेला, म्हणजे त्यांचे ॲप्स, डेटा, सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी, त्यांना योग्य वेळी, योग्य व्यक्तीला आणि फक्त योग्य कारणांसाठीच प्रवेश कसा द्यायचा हे शिकवणारी ही एक संपूर्ण नियमावली आहे. म्हणजे आपण एका डिजिटल किल्ल्याच्या सुरक्षा व्यवस्थेची ब्लूप्रिंटच बघणार आहोत आणि आपण हे सगळं स्क्रीनवर बघत टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत, जणू काही आपण स्वतःच हा कोर्स करत आहोत. चला तर मग या डिजिटल बाउन्सरच्या नियमावलीची पानं उघडूया. ठीक आहे, तर आपण या लर्निंग पाथच्या मुख्य पानावर आहोत. नाव आहे प्रोटेक्ट आयडेंटिटी अँड ॲक्सेस इन अझ्युअर. इथे लगेच लक्षात येतं की हे सिक्युरिटी इंजिनियर या भूमिकेसाठी डिझाईन केलेलं आहे. सिक्युरिटी इंजिनियर म्हणजे बेसिकली कंपनीच्या डिजिटल मालमत्तेचा मुख्य सुरक्षा रक्षक. बरोबर. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे मायक्रोसॉफ्ट एंट्रा ID. याला तुम्ही एका मोठा कॉर्पोरेट ऑफिस बिल्डिंगचा हायटेक रिसेप्शन डेस्क समजू शकता. ओके. हा डेस्क फक्त तुमचं ओळखपत्र तपासत नाही, तर तुम्हाला कोणत्या मजल्यावर जायचं आहे त्यासाठी योग्य की कार्ड देतो. आणि तुम्ही चुकीच्या ठिकाणी, म्हणजे समजा सर्व्हर रूममध्ये जाणार नाही याची खात्री करतो. हेच ते आपलं डिजिटल ओळखपत्र तपासणारं आणि परवानग्या देणारं मुख्य केंद्र आहे. आणि असं दिसतंय की हा लर्निंग पाथ 2 मुख्य भागांमध्ये विभागलेला आहे. पहिला आहे ओळख आणि प्रवेशासाठी सुरक्षा यंत्रणे व्यवस्थापित करणे आणि दुसरा आहे मायक्रोसॉफ्ट एंट्रा ॲप्लिकेशन प्रवेश व्यवस्थापित करणे. म्हणजे आधी माणसांबद्दल आणि मग ते वापरत असलेल्या साधनांबद्दल. मग ह्यातल्या मुख्य संकल्पना कोणत्या आहेत त्या आपण समजून घेऊया. तर या लर्निंग पाथचा पहिला टप्पा साहजिकच त्या लोकांबद्दल आहे जे आत येऊ पाहत आहेत, म्हणजे वापरकर्ते. वाव! पहिल्याच मॉड्यूलमध्ये 51 युनिट्स आहेत. म्हणजे ओळख सुरक्षित करणं ही किती मोठी आणि गुंतागुंतीची गोष्ट आहे याचा अंदाज येतोय. हे माणसांवर आणि त्यांच्या लॉग इन करण्याच्या पद्धतींवर लक्ष केंद्रित करतं. हो, कारण सर्वात कमजोर कडी माणूसच असतो. त्यामुळे वापरकर्त्याची ओळख सुरक्षित करणे हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि हे फक्त एक चांगला पासवर्ड ठेवण्यापुरतं मर्यादित नाही. नाही. याला मजबूत प्रमाणीकरण म्हणजे स्ट्रॉंग ऑथेंटिकेशन म्हणतात. म्हणजे फक्त मी कोण आहे हे सांगणं पुरेसं नाही, तर ते एकापेक्षा जास्त मार्गांनी सिद्ध करावं लागतं. म्हणजे जसं काही ठिकाणी आत जाताना तुम्हाला फक्त की कार्ड नाही तर तुमचा अंगठा पण स्कॅन करावा लागतो, तसंच काहीसं. अगदी तसंच. इथेच मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे MFA ही संकल्पना येते. समजा तुमच्याकडे एक गुप्त डायरी आहे. ती उघडायला तुम्हाला चावी म्हणजे पासवर्ड आणि एक गुप्त सांकेतिक ठोक लागतो जो तुमच्या फोनवर येतो. अच्छा. कोणी तुमची चावी चोरली तरी त्याला तो गुप्त ठोक माहीत नसणार. आणि याच्या पुढची पायरी म्हणजे पासवर्डलेस ऑथेंटिकेशन, म्हणजे चावीचा तापच नको. अरे वा. त्याऐवजी तुमचा चेहरा किंवा फिंगरप्रिंट वापरणं, जे तुम्ही कधीच विसरणार नाही आणि कोणी चोरूही शकणार नाही. कर्मचाऱ्यांचं ठीक आहे, पण बाहेरच्या लोकांचं काय? म्हणजे समजा एखादा कंत्राटदार आहे ज्याला फक्त एका प्रोजेक्टपुरता ॲक्सेस हवाय, किंवा एखादा ग्राहक त्याला फक्त सपोर्ट पोर्टल बघायचं आहे, त्यासाठी त्याचं पूर्ण अकाउंट तयार करणं खूप किचकट नाही का होणार? उत्तम प्रश्न आहे. इथेच बाहेरील ओळख म्हणजे एक्सटर्नल आयडेंटिटीज ही संकल्पना येते. आपल्या पार्टीच्या उदाहरणात कर्मचारी हे कायमचं सदस्य आहेत, पण पिझ्झा डिलिव्हरी करणारा किंवा कार्यक्रमाचा फोटोग्राफर हे पाहुणे आहेत. बरोबर. त्यांना तुम्ही VIP लाऊंजची चावी देणार नाही. त्यांना फक्त ठराविक ठिकाणी ठराविक वेळेपुरताच प्रवेश हवा असतो. एक्सटर्नल आयडेंटिटीज हेच काम करतं. ते बाहेरील लोकांना सुरक्षितपणे आणि मर्यादित स्वरूपात सिस्टीममध्ये प्रवेश देतात, जेणेकरून मुख्य सिस्टीमला कोणताही धोका पोचत नाही. समजलं.
आता या मॉड्यूलमध्ये 2 शब्द वारंवार येतात. प्रमाणीकरण म्हणजे ऑथेंटिकेशन आणि प्राधिकरण म्हणजे ऑथरायझेशन. हे ऐकायला सारखे वाटतात, पण यात फरक आहे, बरोबर? खूप मोठा फरक आहे आणि तो समजणं महत्वाचं आहे. आपण एका मोठ्या कॉन्सर्टचं उदाहरण घेऊ. तुम्ही गेटवर तिकीट दाखवून आत प्रवेश करता. हे झालं प्रमाणीकरण. ऑथेंटिकेशन. ओके. इथे फक्त हे तपासले जातं की तुम्ही कोण आहात आणि तुमच्याकडे वैध तिकीट आहे का. तुम्ही आत येण्यास पात्र आहात का या प्रश्नाचं हे उत्तर आहे. आणि आत गेल्यावर बाउन्सर तुमचं तिकीट बघून ठरवतो की तुम्हाला जनरल एरियात बसायचंय की VIP सेक्शनमध्ये किंवा बॅकस्टेजला जायचंय. हे झालं ऑथोरायझेशन म्हणजे प्राधिकरण. अगदी. आत आल्यानंतर तुम्हाला काय काय करण्याची परवानगी आहे या प्रश्नाचं उत्तर. हे मॉड्यूल या दोन्ही गोष्टी शिकवतं. आता यातला सर्वात हुशार भाग येतो. कंडिशनल ॲक्सेस म्हणजे कंडिशनल ॲक्सेस. नावाप्रमाणेच अटींवर आधारित प्रवेश. हा तुमचा साधा बाउन्सर नाही, हा एक डिटेक्टिव्ह बाउन्सर आहे. डिटेक्टिव्ह बाउन्सर? हे तर मजेशीर वाटतंय. हो, कारण तो फक्त ओळखपत्र बघत नाही. समजा तुमच्या घराला एक स्मार्ट लॉक आहे. तुम्ही रोज संध्याकाळी 6 वाजता ऑफिसमधून तुमच्या ओळखीच्या फोनसोबत आलात तर ते दार लगेच उघडतं. ठीक आहे. पण जर तुम्ही रात्री 2 वाजता शहराबाहेरच्या कोणत्या तरी अनोळखी ठिकाणावरून अनोळखी लॅपटॉपवरून लॉग इन करायचा प्रयत्न करत असाल तर तो स्मार्ट लॉक तुम्हाला एक अतिरिक्त पिन विचारेल किंवा तुमच्या फोनवर एक व्हेरिफिकेशन कोड पाठवेल. तो परिस्थिती बघतो, कोण, कुठून, कोणत्या डिव्हाइसवरून, कोणत्या ॲपमध्ये जायचा प्रयत्न करतोय आणि या सगळ्या माहितीच्या आधारावर सुरक्षेची पातळी कमी जास्त करतो. म्हणजे सुरक्षा ही आता फक्त एका मजबूत भिंतीपुरती मर्यादित नाहीये, तर प्रत्येक वेळी प्रत्येक दारावर विचार करून निर्णय घेतला जातोय. याला झिरो ट्रस्ट मॉडेल म्हणतात का? की कोणावरही, अगदी आतल्या व्यक्तीवरही आपोआप विश्वास ठेवायचा नाही. अगदी बरोबर पकडलंस. झिरो ट्रस्ट हाच यामागचा मूळ विचार आहे. नेव्हर ट्रस्ट, ऑलवेज व्हेरीफाय. म्हणजे कोणीतरी एकदा आत आलं म्हणजे तो आता पूर्णपणे विश्वासार्ह आहे असं मानायचं नाही. प्रत्येक वेळी प्रत्येक महत्त्वाच्या कृतीसाठी त्याची ओळख पुन्हा तपासायची. कंडिशनल ॲक्सेस हे झिरो ट्रस्ट मॉडेल लागू करण्याचं एक अत्यंत प्रभावी साधन आहे. ठीक आहे, तर आपण लोकांना सुरक्षितपणे आत कसे घ्यायचं आणि आत आल्यावर त्यांच्यावर लक्ष कसं ठेवायचं हे पाहिलं. पण आत आल्यावर ते काहीतरी काम करण्यासाठी सॉफ्टवेअर किंवा ॲप्स वापरणार, बरोबर? मग ह्या लर्निंग पाथचा दुसरा भाग त्याबद्दलच असणार. बरोबर. दुसरा मॉड्यूल आहे ॲप्लिकेशन्सबद्दल. हे तुलनेने लहान आहे, फक्त 10 युनिट्स, पण तितकंच महत्त्वाचं आहे. आपण आपल्या फोनवर फेसबुक किंवा गुगल अकाउंट वापरून कितीतरी ॲप्समध्ये लॉग इन करतो. हा प्रकार तसाच आहे, पण मोठ्या कंपन्यांच्या जगात जिथे सुरक्षा आणि नियंत्रण खूप महत्त्वाचं असतं. इथे एंटरप्राइज ॲप्स आणि ॲप रजिस्ट्रेशन असे 2 प्रकार दिसतायत. यात काय फरक आहे? सोपा फरक आहे. एंटरप्राइज ॲप म्हणजे समजा तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात एक तयार ब्रँडेड कॉफी मशीन आणता. ते बाजारात उपलब्ध आहे, तुम्ही फक्त ते विकत घेऊन प्लग इन करता आणि कोण वापरू शकेल याचे नियम ठरवता. उदाहरणार्थ सेल्सफोर्स, सर्व्हिसनाव. अच्छा. यांसारखे तयार ॲप्स जे तुम्ही तुमच्या एंटर ID सिस्टममध्ये जोडता. तर मग ॲप रजिस्ट्रेशन म्हणजे? आपण स्वतः कॉफी मशीन बनवत आहोत. अगदी. ॲप रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्ही स्वतः एक नवीन गॅजेट किंवा ॲप बनवत आहात. समजा तुम्ही एक स्मार्ट ज्युसर बनवला. तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य सुरक्षा सिस्टीमला म्हणजे एंटर IDला सांगावं लागेल की हे माझं नवीन गॅजेट आहे, याला काम करण्यासाठी वायफाय आणि विजेचा ॲक्सेस लागेल आणि फक्त घरातले सदस्यच ते वापरू शकतील. हे कंपन्यांनी स्वतः बनवलेल्या ॲप्लिकेशनसाठी असतं. त्यांना सिस्टीममध्ये अधिकृतपणे नोंदणी करावी लागते. जेणेकरून सिस्टमला कळेल की हे ॲप कोण आहे आणि त्याला काय अधिकार आहेत. बरोबर. आणि मग येतो तो आपला सर्वांचा आवडता प्रश्न. अलाउ दिस ॲप टू ॲक्सेस युअर कॉन्टॅक्ट्स, फोटोज अँड लोकेशन. आपण सगळे न वाचता येसवर क्लिक करतो. हा तोच प्रकार आहे का? हा तोच प्रकार आहे, पण इथे येस म्हणण्याआधी 10 वेळा विचार केला जातो. याला परवानग्या, परमिशन्स आणि संमती, कन्सेंट म्हणतात. समजा तुम्ही एक नवीन असिस्टंट कामावर ठेवता, तेव्हा त्याला कोणत्या चाव्या द्यायच्या हे तुम्ही ठरवता. फक्त तुमच्या ऑफिसच्या केबिनची चावी की फायनान्स डिपार्टमेंटच्या लॉकरची चावी सुद्धा. ही झाली व्याप्ती म्हणजे स्कोप. म्हणजे किती अधिकार द्यायचे. हो, आणि जेव्हा तुम्ही त्याला त्या चाव्या अधिकृतपणे देता आणि तो त्या स्वीकारतो, ती झाली संमती, कन्सेंट. कंपन्या ठरवतात की कोणत्या ॲपला किती माहितीचा ॲक्सेस द्यायचा आणि काही वेळा वापरकर्त्याला किंवा ॲडमिनला त्याची संमती द्यावी लागते. अनावश्यक परवानग्या देणं
म्हणजे चोराला घराची जास्तीची किल्ली देण्यासारखं आहे. हे सगळं माणसांच्या आणि त्यांनी वापरलेल्या ॲप्सबद्दल झालं. पण आता असे काही शब्द दिसतायत जे थोडे भीतीदायक वाटतात. सर्व्हिस प्रिन्सिपल आणि मॅनेज्ड आयडेंटिटीज हे काय प्रकरण आहे? हे शब्द ऐकायला तांत्रिक वाटतात, पण संकल्पना एकदम व्यवहारी आहे. आतापर्यंत आपण माणसांच्या लॉगिनबद्दल बोलत होतो, पण अनेकदा माणसाच्या मदतीशिवाय ॲप्सना किंवा सॉफ्टवेअर सेवांना एकमेकांशी सुरक्षितपणे बोलायचं असतं तेव्हा काय करायचं? म्हणजे एका रोबोटला दुसऱ्या रोबोटशी बोलायचंय असं काहीसं? परफेक्ट. कल्पना करा तुमच्या घरी एक रोबोट व्हॅक्यूम क्लीनर आहे. त्याला रात्री चार्जिंग संपल्यावर आपोआप चार्जिंग स्टेशनवर जायचं आहे. तुम्ही त्याला तुमच्या घराची खरी किल्ली देणार नाही, कारण ती हरवली तर मोठी समस्या होईल. बरोबर आहे. त्याऐवजी तुम्ही त्या रोबोटसाठी एक खास ओळखपत्र किंवा की कार्ड बनवता. ते वापरून तो फक्त रात्री ठराविक वेळी ठराविक मार्गाने चार्जिंग स्टेशनपर्यंत जाऊ शकतो. तो तुमच्या क्रेडिट कार्डनं पिझ्झा ऑर्डर नाही करू शकत. सर्व्हिस प्रिन्सिपल म्हणजे ॲप किंवा सेवेसाठी बनवलेलं असं खास ओळखपत्र. ती त्या ॲपची स्वतःची ओळख असते. छान उदाहरण आहे. पण मग त्या रोबोटचं ओळखपत्र सांभाळणं, त्याचा पासवर्ड बदलणं, हे पण एक कामच झालं ना? ते हरवलं तर? इथेच या कथेचा खरा हिरो येतो, मॅनेज्ड आयडेंटिटीज. मॅनेज्ड आयडेंटिटीज म्हणजे ही ओळखपत्रे सिस्टम म्हणजे अज्युअर स्वतःच तयार करते, सांभाळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठराविक वेळेनंतर आपोआप बदलत राहते. अरे वा! विचार करा, त्या रोबोट व्हॅक्यूमच्या की कार्डचा पासवर्ड दर तासाने आपोआप बदलतो आणि फक्त चार्जिंग स्टेशनलाच तो नवीन पासवर्ड माहिती असतो. त्यामुळे तुम्हाला पासवर्ड सांभाळण्याची किंवा बदलण्याची अजिबात काळजी करावी लागत नाही. डेव्हलपर्ससाठी ही एक डोकेदुखीच संपवण्यासारखं आहे. सगळं ऑटोमॅटिक आणि जास्त सुरक्षित. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? या 2 मॉड्यूल्समधनं आपण काय शिकलो याचा जर सारांश काढायचा झाला तर? सोप्या शब्दात सांगायचं तर, पहिलं मॉड्यूल होतं लोकांबद्दल. वापरकर्ते आणि त्यांचे लॉग इन सुरक्षित करणं. म्हणजे आपल्या पार्टीच्या मुख्य गेटवरचा बाउन्सर जो प्रत्येकाची ओळख तपासतो, ती खरी असल्याची खात्री करतो आणि परिस्थितीनुसार नियम बदलतो. आणि दुसरं मॉड्यूल होतं ॲप्सबद्दल. वेगवेगळी सॉफ्टवेअर्स आणि रोबोट्स तुमच्या सिस्टमला कसे जोडले जातील आणि त्यांना काय परवानग्या मिळतील हे ठरवणं. म्हणजे बिल्डिंगच्या आतल्या वेगवेगळ्या खोल्यांचे, लॉकर्सचे आणि VIP लाऊंजचे नियम. थोडक्यात योग्य व्यक्तीला किंवा योग्य ॲपला योग्य वेळी योग्य गोष्टींचाच ॲक्सेस मिळावा हे सुनिश्चित करणे हा या संपूर्ण लर्निंग पाथचा गाभा आहे. अगदी बरोबर. पण जाता जाता एका गोष्टीवर विचार करूया. आपण ॲक्सेस नियंत्रित करण्याबद्दल बोललो. आपण माणसाची ओळख आणि ॲपची ओळख याबद्दलही बोललो. पण आजच्या AI आणि ऑटोमेशनच्या जगात एखादी ओळख ही खऱ्या माणसाचीच आहे, कुणी हुशार बोट किंवा डीप फेक नाही, हे कसं सिद्ध करणार? हा महत्वाचा प्रश्न आहे. पुढचं आव्हान फक्त ओळख व्यवस्थापित करणे नाही, तर ती खरी आहे की नाही हे तपासणे आहे. विशेषतः अशा जगात जिथे डिजिटल बनावटगिरी दिवसेंदिवस सोपी आणि प्रभावी होत चालली आहे. आपला डिजिटल बाउन्सर खऱ्या माणसाला आणि हुशार मशीनला कसं ओळखणार, हा खरा पुढचा प्रश्न आहे.